खेळ मांडला, खेळ मांडला. मृदुला, एक गोष्ट आपल्या लक्षातच नाही आली. आपल्याला या दोघांच्या बद्दल काहीच माहिती नाहीये. असं काय करते समीरा? दादानी आपल्याला सांगितलं होतं ना त्यांना देवळात सापडली ही म्हणून. ते माहितीये ग, पण त्यांचा भूतकाळ त्यांच्या काळाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये. अरे हो, ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. त्यांचा भूतकाळ आपल्याला कळायला हवा. अगं तेच तर मी तिला विचारत होते आणि ती मला सगळं काही सांगणार तितक्यात वरून आला. म्हणजे तिने वरुणला आपला भूतकाळ सांगितला असणार. ठीक आहे, म्हणजे वरुणकडून माहिती काढायला हवी. ते मी नाही, तूच त्याला विचार. काय समीरा, आता आपला अजेंडा आहे त्या दोन मुलांना या घराबाहेर काढणं आणि सत्ता मिळवण्यासाठी कधी कधी शत्रूशी युती करावी लागते. हे बघ, हे राजकारण जे काय आहे ना ते मला नाही जमत. जे काय खेळायचे ते तू खेळ, पण आपल्या मुलांना ह्यातून सोडव म्हणजे झालं. मुलांना? मुलांचं काय झालं? अगं, आपण आपल्या मुलांना चुकीची शिकवण देतोय असं नाही का वाटत तुला? हेच की त्या साईला शाळेमध्ये इतका त्रास द्या की तो शाळा सोडून जायला भाग पाडला पाहिजे. समीरा, काय झालंय काय तुला? कुठल्या जमान्याचा विचार करतेस तू? हे तू आता जे बोलतेस ना ते स्वातंत्र्यपूर्व काळातल्या बायका असा विचार करायच्या. आता तू मॉडर्न जमान्यात आहेस, तसा विचार कर जरा. मृदुला, तू माईंची मुलगी अजिबात वाटत नाही सा. हो, कारण मी दादांची मुलगी. चांगुलपणाचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरात दोन माणसं आहेत. एक म्हणजे माई म्हणजे आई आणि दुसरे दादा. तू आता दादांप्रमाणे विचार कर. एखाद्या राजकारण्यासारखा विचार. आणि त्या दोन मुलांमधला असा एखादा पॉइंट शोधून काढणं की त्यांना हाताला धरून घराबाहेर काढता आलं पाहिजे. फलक, आपल्या पार्टीचे झेंडे, या सगळ्यांची तयारी व्यवस्थित झाली आहे ना? सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करा. कोणी काय घोषणा द्यायची आहे ते त्यांना नीट समजावून सांगा. होय दादा, समधी तयारी झालेली आहे. हे बघा, उद्याचा दिवस आपला आहे. सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करा. त्यांची एकजूट आपल्याला दाखवायची आहे. आणि तसं जर नाही झालं तर सरकार आपली कुठचीही मागणी मान्य करणार नाही. होय दादा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं होईल. आम्ही सगळ्यांनी निर्धार केलाय. एक तर हा प्रकल्प रद्द होईल, नाहीतर आम्ही आमचा जीव देऊ. छान. आता हे असंच झालं पाहिजे. सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करा. आता आपण नाही गप्प बसायचं, सरकारला गप्प बसवायचं आता आपण. हे लक्षात ठेवा. राम राम मंडळी, राम राम. नमस्कार साहेब, नमस्कार. राम राम राम. बसा 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 बसा. काय झाली सगळी तयारी व्यवस्थित? चालू आहे. होय दादा, सगळी तयारी झाली. तुम्ही फक्त आता आवाज द्या, मग बघा आम्ही काय करतो ते. शाबाश मंडळी, हा जोशच कायम ठेवा. हे आंदोलन यशस्वी होणं हे तुमच्यावरती अवलंबून आहे. जर का सामान्य माणूस एक झाला तर काय करू शकतो हे दाखवून द्या या सरकारला. हे भांडवलशाही सरकार आहे ना, त्याची जागा दाखवा त्याला. दादासाहेबांचा विजय असो. दादासाहेबांचा, 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 दादासाहेबांचा जय असो. प्रशांत, तुझ्याशी थोडं बोलायचं. एक मिनिट. तयाऱ्या काय राहिल्या असतील तर त्या बघून घ्या आणि सगळ्यांना नीट समजावून सांगा. मी आलो साहेबांबरोबर. या साहेब. आलं म्हणजे
बोला साहेब. प्रशांत, मोर्चामध्ये मी माझे काही खास लोक घुसवणारे जे अचानक दगडफेक चालू करते. दगडफेक? हे बघ, आंदोलनामध्ये अशी परिस्थिती निर्माण कर की पोलिसांनी लाठीचार्ज केला पाहिजे. 2-4 कार्यकर्त्यांची डोकी फुटली पाहिजेत आणि लोकांनी दगडफेक चालू केली पाहिजे. ह्या आंदोलनाला जर का हिंसक वळण लागलं ना तर सरकारविरुद्ध खूप मोठा इश्यू करता येईल आपल्याला लक्षात ठेव. हा दादासाहेबांचा आदेश आहे? नाही, हे मी तुला सांगतो आणि ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे, कारण दादांचा ह्याला विरोध आहे. पण उदय, प्रशांत, दादासाहेबांचा जमाना जुना झाला, नवीन जमाना आहे आता. त्यांची राजकारण करायची स्टाईल जुनी आहे, आपली नवीन आहे. मला लवकरात लवकर रिझल्ट्स हवेत आणि त्याच्याकरता मी वाटेल ते करू शकतो. मला नाही वाट पाहायची तयारी दादांसारखी, म्हणून मी सांगतो तसंच होईल. पण उदय, दादासाहेबांना कळलं तर? त्यांना काही कळत नाही रे, आणि नंतर कळलं तर आपल्याला काही फरक पडत नाही, कारण तोपर्यंत आपली खेळी खेळून झालेली असेल. एक सांगतो प्रशांत, उद्याचं राजकारण हे आपलं आहे, दादांचं नाही. जर का दादांच्या मताचा विचार करत बसलो ना आपण तर तुला आणि मला आपल्याला फक्त समाजसेवा करायला लागेल. ठीक आहे, तू म्हणतोयस तसंच होईल. उद्याचं आंदोलन शांततापूर्ण मार्गाने चालू होईल आणि रक्तरंजित मार्गावर संपेल. हे लेखा जरा पिवळा रंग दे. ठीक आहे लेखा, मी तुला पिवळा रंग सांगितला, तू निळा दिलायस. पिवळा हवाय मला. जा कॅनव्हास घेऊन ये. ठीक आहे, तुला रिकामा कॅनव्हास आणायला सांगितलंस ना. हा काय ऑलरेडी झालेलं आहे काम ह्याचं. जा घेऊन ये. पाणी बदलून जा, किती खराब झालं. जा घेऊन ये.
उचलते मी सांग. थांब थांब थांब, लागेल तुला. उभी राहा, उभी राहा. रेखा, काय चाललंय तुझं? नाही, कुठं काय चाललंय? हेच विचारतोय मी तुला, काय चाललंय तुझं? सतत अशी घाबरलेली, बावरलेली. असं वाटतं की कसली तरी तुला भीती वाटते. कुठल्या तरी दडपणाखाली तू घरात वावरतेस असं वाटतं. काय प्रॉब्लेम काय लेखा, सांग मला. नाही अजित दादा, खरंच तसं काय बी नाही आहे. लेखा, उगाच लपवा छपवी करू नकोस. सांग मला काय झालं. नाही अजित दादा, तुम्ही समजताय तसं खरंच काय बी नाही. खरंच सांगते मी. हे बघ लेखा, जोवर तू तुझं मन मोकळं करत नाहीस तोवर तुझ्या मनावरचा ताण नाही जाणार. तो ताण तसाच राहील. तो घालवायचा असेल तर तुला तुझं मन माझ्याकडे मोकळं करायला पाहिजे. सांग काय झालं. मी इथे कसला बी त्रास नाही मला. खरंच लई आनंदात होते आहे मॅम. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस. काय बघ लेखा, हा कॅनव्हास आणि हा ब्रश, मला एखादी गोष्ट शब्दात मांडता येत नाही तेव्हा मी चित्रातनं ते मांडायचा प्रयत्न करतो. इथे लक्षात तुझ्या. जाऊ दे, सगळं मी आवरीन. ग्लास घे, नवीन घे, पाणी छान भरत आणि घेऊन ये. आज कशी तरी वाचले आहे मी. नाही तर समीराताईंनी मला काय सोडलं नसतं. पण आज न उद्या समतेच आमच्या भूतकाळाबद्दल मला विचारणार. तेव्हा काय उत्तर देऊ म्या? काय सांगायचं त्यांना? कसं सांगायचं की आमच्या बरोबर काय घडलंय ते? आमच्यावर कोण विश्वास ठेवणार? असं किती दिवस मी लपवून ठेवणार? एक ना एक दिवस त्यांनाही समजा सांगावं लागणारच ना. त्यांना खरं सांगू की खोटं सांगू काय बी सुचत नाही आहे. पण खोटं सांगून बी काय उपयोग नाही होणार. कधीतरी त्यांना खरं आहे ते माहीत पडणारच ना. मग काय होईल आमचं? आणि माहीत पडल्यावर त्यांनी आम्हाला घराबाहेर हकलून दिलं तर मग आम्ही कुठं जायचं? माया आत्या आणि प्रशांत काकांपासून साहिलला कसं वाचवू म्या? कुणालाही सांगू शकत नाही आणि घराबाहेर पडू शकत नाही म्या. काय करू? काय करू? देवा, तूच आता मला मार्ग दाखव. तूच मला मार्ग दाखव देवा. तूच मार्ग दाखव. वरुण दादा! अरे! हॅलो.
हॅलो साहेब, मी बोलतोय. साहेब तुम्हाला हे सांगायला फोन केला होता, तर नारायणनी मला उचललं होतं साहेब. नाही तुम्ही काहीच काळजी करू नका. नाही साहेब, मी काहीच सांगितलं नाही. नारायणनी मला खूप मारलं साहेब, पण मी तुमच्याविषयी तोंड उघडलं नाही साहेब. हो साहेब, सोडलं मला त्यांनी. दादासाहेबांना वाटलं कदाचित खरंच मला काय माहीत नाही. हो साहेब, दादासाहेबांनी स्वतःहून सोडलं मला. साहेब मला तुम्हाला भेटायचं होतं. साहेब तुमच्याकडे येऊ? नको येऊ? हो साहेब, घरी जातो, माझ्या घरीच थांबतो. कोण आहे? अगं मी आहे, दारुगड. अगं दत्तक केस काय मीच आहे. तुम्ही? कुणी मारलं तुम्हाला? तुमची हालत कशामुळे झाली? अगं सगळं सांगतो, आधी मला आत येऊ दे आणि दार बंद कर. हो. ताई काय रे साई, काय झालं? आणि तू एवढं घाबरलं कायस? बोल ना, काय झालं? त्या समीरा आणि मृदूला काकूंनी मला पकडलं होतं. पकडलं? हो, त्या आपल्या आईबाबांबद्दल विचारत होत्या. म्हणत होत्या कुठून आलात तुम्ही? मग तू त्यांना काही सांगितलं नाहीस ना? नाही, त्यांनी माझा हात खूप जोरात दाबला. मला म्हणाल्या हातपाय बांधून रूम मध्ये बंद करेन, पण मी काहीच नाही बोललो. त्या मला सारखं सारखं विचारत होत्या. तिथून पळून आलो. बरं झालं तू काय बी नाही सांगितलंस त्यांना, कारण त्यांना वाटतंय आपण त्यांच्यापासून काहीतरी लपवतोय. आणि ते बी खरंच आहे ना, आपण त्यांना आपल्याबद्दल काहीच नाही सांगितलं आहे. पण आपण असं किती दिवस लपून ठेवणार? जितके दिवस आपल्याला हे लपवता येईल ना, तितके दिवस. कारण एकदा का आपण त्यांना आपल्या भूतकाळाबद्दल सांगितलं ना, तर मग देवाच्या कृपेने जो हा एक आश्रम मिळालाय ना, तो बी आपल्या हातनं निघून जाईल. पण त्यांनी जर मला परत विचारले तर मी काय सांगायचं? काय बी नाही सांगायचं, संत सहन करत राहायचं. हॅलो. हा दादा, मी त्याच्या पाठलागावरच आहे. मला वाटलं तो त्याच्या साथीदाराला भेटेल, पण तो सरळ घरी आलाय. तो वाटेत कोणाला भेटला का? कोणाशी बोलला? हो दादा, एका फोन बूथ वरून त्यांनी कोणाला तरी फोन केला होता. मी काय करू दादा? तू त्याचा पाठलाग करत राहा. हा माणूस दिसतो तितका साधा नाहीये. आमची सुपारी कोणी दिली
हे त्याला नक्की ठाऊक असणार. ठीक आहे दादा. आणि त्याच्यावर वॉच ठेव. ज्या अर्थी तो सरळ घरी गेला त्या अर्थी प्रॉब्लेम घरातच असणार. ठीक आहे दादा. तुम्हाला इतकं कोणी मारलं? त्या दादासाहेबांच्या नारायणने मला खूप मारलंय, अगदी कुत्र्यासारखं मारलंय. मग आता साहेबांना फोन केला होता, त्यांनी सांगितलं सरळ घरी निघून जा, पण सरळ घरी निघून आलोय. अगदी योग्य केलं. साहेब तुम्ही इथे? हो, मी तुला म्हटलं होतं ना की तुला इकडेच भेटणं सुरक्षित आहे, म्हणून तुला सांगितलं होतं की तू मला भेटायचा प्रयत्न करू नकोस. साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे दादांकडनं सुटून डायरेक्ट घरीच आलोय साहेब. हा, आणि बरोबर दादांच्या खबऱ्यालाही घेऊन आलास. खबऱ्या? तुला काय वाटलं तू दादांकडनं सुटलास म्हणजे मोकळा झालास? तुझ्या प्रत्येक हालचालीची खबर आहे दादांना, वॉच आहे तुझ्यावरती. माझ्यावर वॉच? जा बाहेर जाऊन बघ जरा. साहेब बाहेर तो नारायण. दादानी ट्रॅप तर खूप चांगला टाकला होता, पण दुर्दैवाने दादांच्या कुंडलीमध्ये त्यांच्या दशमस्थानामध्ये त्यांचा जावईच आहे ह्याची त्यांना कल्पना नाही. साहेब त्या माणसाला मी नाही इथे आणलं साहेब. देवाशपथ मला माहित नाही तो माझ्या मागावर आहे. साहेब त्या नारायणनी मला खूप मारलं, कुत्र्यासारखं मारलं साहेब. पण देवाशपथ सांगतो ओठावर तुमचं नाव नाही येऊन दिलं साहेब. माहिती आहे मग, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू माझा विश्वासघात करणार नाहीस. थँक्यू साहेब. पण आता मी काय करू? आता काय? आता गायब व्हायचं तू. म्हणजे? नाही, घाबरू नकोस. गायब व्हायचंच म्हणजे हे शहर सोडून जायचं. कारण तुझ्या मार्फत दादा माझ्यापर्यंत कधी पोहोचतील तेव्हा आज रात्री शहर सोडून जा. पण मी साहेब? नाही, घाबरू नकोस. या बॅगमध्ये तुला आयुष्यभर पुरतील एवढे पैसे ते घ्यायचे आणि गायब व्हायचे. त्याच्या पुढे स्वप्नात सुद्धा उदय देशमुखला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करायचा नाही. तू इकडे आलास तर दादा तुला कदाचित पकडून सोडून देतील, पण मी तुला जिवंत ठेवणार नाही.
अजून झोपलं नाहीस तू? नाही, तुमची वाट बघत बसले होते. अगं किती वेळा तुला सांगितलंय की माझी वाट बघत बसू नकोस. माझ्या येण्या जाण्याच्या वेळा नक्की नसतात. मी अजून उशिरा आलो असतो तर तोपर्यंत तू माझी वाट बघत बसणार होतीस. हो, अशीच वाट बघत राहिली असते. काय बालिशपणा चाललाय म्हणजे? कसला बालिशपणा? नवरा रात्री उशिरा घरी येतो, सकाळी उठून लवकर जातो. दिवस दिवस बोलायला वेळ नाही. मग बोलायचं कधी तुमच्याशी? का तुम्ही बाहेर तो जनता दरबार भरवता, तिथे येऊन स्वतःचं गाऱ्हाणं मांडायचं? तुला तू हे बोलतेस याचं आश्चर्य वाटतंय मला. राजकारणामध्ये 24 तास सुद्धा अपुरे असतात हे तुला माहित नाही. हे बघ, काय सध्या माझी बरीच धावपळ चालली, त्यामुळे काही दिवस हे असंच होणार. हे बोलून तुम्ही माझी समजूत काढालो, पण ओमचं काय? हे बघ मृदुला, राजकारणाचं बाळकडू तुला घरामध्ये मिळालंय. दादांकडे बघितलंयस तू एवढी वर्ष, तरी सुद्धा तू कशी अपेक्षा ठेवतेस माझ्याकडनं अशी? हो, दादा आयुष्यभर राजकारणात होते, पण जेव्हा जेव्हा आम्हाला वडिलांची आणि माईला नवऱ्याची गरज होती तेव्हा तेव्हा ते आमच्या बरोबर होते. हे बघ, दादांचा जमाना वेगळा होता आणि दादांना सत्तेच्या बाहेर राहून सत्तेवरती नियंत्रण ठेवण्यामध्ये रस होता. मला लोकांवरती सत्ता गाजवायची. मुख्यमंत्री पदाचं स्वप्न तूच माझ्या डोक्यात भरवलंस ना, आणि आता मी त्या दिशेने चाललेलो असताना माझे पाय ओढतेस तू. तसं नाहीये उदय. अगं, तुझ्याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी काम करतोय. अगं, आत्ता कुठे राजकारणावरती माझी घट्ट पकड बसायला लागली. मुख्यमंत्री पदासाठी अजून बरंच काही करायचंय मला. आता मला माझ्या डोळ्यासमोर फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसते. ती मिळवण्यासाठी मी वाटेल ते करेन. त्या खुर्चीसाठी तुम्ही काय वाटेल ते करू शकता. हा, काही करीन, कोणत्याही थराला जाईल. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी तुम्ही स्वतःचं घर आणि नातेवाईक यांचा बळी देऊ शकता. हे बघ मृदुला, खूप उशीर झाला. तू झोप आता. आपण या विषयावरती उद्या बोलू. पण दादा, मी तिकडेच उभा होतो, पण काहीच घडलं नाही. घरात पण शांतताच होती. कोणी आलं नाही किंवा कोणी गेलं नाही. म्हणजे तिथे जो कोणी आला होता तो तुझ्या डोळ्यात धूळ फेकून गेला. ज्या अर्थी तो माणूस सरळ घरी गेला त्या अर्थी प्रॉब्लेम तिथेच आहे. सांगितलं होतं ना, आमची सुपारी देणारा माणूस नक्की त्या माणसाला भेटून गेला असणार. पण दादा, हे कसं शक्य आहे? जगात अशक्य असं काहीच नाही. तो माणूस आपल्यापेक्षा जास्त चलाक आहे. आपली प्रत्येक हालचाल त्याला माहित होती. पण दादा, असा कोण माणूस असेल ज्याला आपली प्रत्येक चाल माहित आहे? तेच तर शोधून काढायचंय. हा माणूस नक्की आमच्या जवळचा असणार. आपल्या जवळचा? हा स्तनीतला निखारा लवकरात लवकर शोधून कायमचा विझवला पाहिजे. श्याम. जी माई.
मुलीची चौकशी न करता तिला घर कामासाठी ठेवलं. तिने तिच्या वागणुकीने आणि गोड बोलून त्या दोघांचा विश्वास मिळवला. त्या दोघांचा विश्वास संपादन करून तिने तिच्या साथीदाराच्या मदतीने त्या जोडप्याचा गळा चिरून त्यांचा फ्लॅट लुटला आणि ते दोघं तिथून पसार झाले. बाप रे, काय भयानक बातमी आहे. आजकाल कोणावरती विश्वासच ठेवायला नको. पण कसलीही माहिती नसताना असं अनोळखी माणसाला घरामध्ये ठेवायचंच कशाला. मग आता तुम्हीच सांगा, त्यांनी जर का त्या मुलीची नीट चौकशी केली असती आणि मग तिला आपल्या घरी कामाला ठेवलं असतं तर ह्या जोडप्यावरती अशी वेळ आली असती का? आजच्या युगात ना कोणावरती आंधळा विश्वास ठेवायचा म्हणजे स्वतःलाच गळफास लावण्यासारखं आहे. बाप रे, आपल्या घरामध्ये तर 2-2 फास आहेत. समीरा, तू काय आणि कुणाबद्दल बोलतेस हे मला कळतंय, पण साहिल आणि लेखा त्यातले नाही आहेत. माई, तुम्ही इथेच चुकता. हे बघा, तुम्हाला कळतंय पण वळत नाहीये. अहो, त्या दोघांनी तुमच्या भोळेपणाचा चांगलाच फायदा घेतलाय. कोण कुठली कोणाची पोरं आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाहीये. उद्या जर का आपल्या घरामध्ये असं काही घडलं तर बाप रे, मी तर भाई कल्पनाच नाही करू शकत आहे. समीरा, हे दादासाहेबांचं घर आहे. इथं मृत्यूला सुद्धा अपॉइंटमेंट घेऊनच यावं लागेल. माई, तुमचा हा अतिविश्वास आहे ना, तोच तुम्हाला एक दिवशी नडेल बघा. समीरा, तेव्हा काय करायचं ना ते आपण तेव्हाच पाहू. ठीक आहे, तुम्हाला जर का असंच वाटत असेल तर मी काहीच नाही बोलत. तुम्हाला काय हवं ते करा. पण समजा ते दोघं जण बाहेर काहीतरी गुन्हा करून आपल्याकडे आले असतील तर, किंवा आपणच त्याला पळवून आणलंय असा कोणी आपल्यावरती आरोप केला तर, नाही म्हणजे त्यासाठी तरी आपल्याला लेखा आणि साहिलची माहिती असायला हवी, नाही का? हे बघ बाळा, शाळेत नीट अभ्यास कर आणि स्वतःची काळजी घे. मी तुला सांगितलं ना की मी आज आंदोलनासाठी जाणार आहे म्हणून. सांगितलं ना तुला? मग तुम्हाला शाळेतनं घ्यायला नाही येणार? नाही, आज तुला गणू काका येतील न्यायला. आणि हे बघ, जर मला खूपच उशीर झाला ना तर तू आज गणू काकांकडेच राहा. हा, का तू कुठे जाणार आहेस? मी तुला काल सांगितलं ना, मी जेल भरो आंदोलनासाठी जाते. कदाचित मला जेलमध्ये सुद्धा राहावं लागेल. मग मी पण येईल तुझ्या बरोबर. हे बघ, तिथे लहान मुलं जात नाहीत. आई, जेलमध्ये पोलीस खूप मारतात, तुला पण मारणार. असं काहीही होणार नाही. हा, आईला कोणीही मारणार नाही. मी आहे की नाही? आणि आईला जरी आज राहावं लागलं ना तिकडे, तरी काळजी नाही करायची. आपण काकांकडे जाऊन राहायचं, मस्त मज्जा करायची. चालेल? मी तुझ्या आईला लवकरात लवकर सोडवून आणेन. अगं, आज साहिल दिसला नाही. तो नाही आला शाळेत? मला नाही माहित. तर मग तिकडे पळाला. कुठे आहे साहिल? तो बघ, हा सगळं पळाला.
माझं. काय झालं? काही काम होतं का? नाही, तसं काही काम नव्हतं, पण तुम्हाला या घरात येऊन खूप दिवस झालेत ना, या विषयावर कधी बोललोच नाही आपण. कोणता विषय? तुझे आई वडील कोण आहेत? इथे येण्या अगोदर तुम्ही कुठे राहत होतात? आम्हाला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाहीये ना. त्याची तशी गरज नाहीये, पण एक कुतूहल म्हणून विचारते. खरं तर यापूर्वीच मी विचारणार होते, पण तुम्ही या घरात आलात तेव्हा खूप बावरला होतात. हे घर, इथलं वातावरण तुमच्यासाठी नवीन होतं. तेव्हा म्हटलं तुम्ही जरा इथे स्थिरावलात की नंतर विचारूया. पण आता तुम्ही रुळलात ना, तेव्हा तुमच्या भूतकाळाबद्दल जाणून घेऊया. सांग बघू. पण काय सांगणार? म्हणजे तुमचे आई वडील कोण, इथे येण्यापूर्वी तुम्ही कुठे राहत होतात, आणि देवळाच्या गाभाऱ्यात तुम्ही कसे आलात? ते साहिल ना. तू आणि साहिल? लेखाताई काय रे, काय झालं? तू शाळेत का परत आलास आणि इतका का घाबरलायस? काका शाळेच्या जवळ काका उभे होते. ताई, मला नाही जायचं शाळेत, नाहीतर काका मला मारतील, मला पकडतील. लेखा, काय म्हणतोय साहिल? कोण काका? आणि याला का पकडेल तो? अगं, इतका का घाबरलाय तो? ते ना, याच्या शाळेमध्ये मिशीवाले काका आहेत. साहिल त्यांना लई घाबरतो. त्याला असं वाटतं की ते त्याला मारतील आणि माझ्यापासून वेगळं करतील. बाकी काय नाही, मी समजेन त्याला. येतो मी. चल साहिल.